दरम्यान अमेरिका आणि इराणच्या मध्ये सुरू असलेल्या या युद्धाचा भारतातल्या शेती उद्योगालाही फटका पडतो आहे। सिंचन साहित्य महागलंय, त्याचा परिणाम आपल्याला शेतीच्या अनेक कामांवर होताना दिसतोय। शेतकऱ्यांचा खर्च वाढतोय, ठिबक सिंचन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या नळ्या तसंच पीव्हीसी पाईप महागले आहेत। या निमित्तानं शेतकऱ्यांना काय अडचणी येत आहेत ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। जागतिक पातळीवरती युद्ध सत्र जे आहे ते सुरू आहे, त्याचा फटका हा सर्वसामान्यांना देखील बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। तर शेतकऱ्यांच्या लागणारा पाईप असेल किंवा इतर साहित्य असेल याचा देखील मोठ्या दरात जो आहे तो तफावत झाल्याची पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकरी संकटात सापडला। माझ्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल कोणत्या कोणत्या दरामध्ये वाढ झालेली आहे शेतीकडून? युद्ध चालू आहे तिकडे, महागाई झाली इकडं। आम्ही शेतकरी आता पहिलेच एकदा सगळ्या संकटात सापडतो। यावर्षी एकदा जास्त पाऊस काळाने अतिवृष्टीने सगळ्या शेतकऱ्याचा माल खराब झाला। आता उन्हाळी पिकं काढायचे तर ठिबकचे जवळपास 25% दर वाढले। दुकानात गेलं तर ते पहिले जे 200-250 रुपये छडी होती, आज डायरेक्ट 300-350 रुपयाला छडी म्हणून राहिली। 3 इंची छडी 650 रुपयाला झाली आज। म्हणजे सगळ्याच ठिबकच्या क्षेत्रावर, कृषी क्षेत्रावर 25% जवळपास रेट वाढला आहे। तर याच्यात सरकारने दखल घ्यावी आणि गोरगरीब शेतकऱ्यांचा खिसा कापला नाही जावं किंवा त्यांना त्रास नाही हो याची काळजी सरकारने केली पाहिजे। काय आता ह्या सगळ्या एकंदरीत समजा युद्ध पातळीवरच्या भूमिकेमुळे आता सगळीकडं एकच चर्चा आहे का सगळीकडे महागाई झाली आणि याच्यामध्ये महागाई झाली, पण शेतीमालाचे जे हमी भाव जे आहेत का ते पाहिजे तसा माल खरेदी केला जात नाही आणि शेतीमालाला भाव नसल्यामुळं हा महागाईचा फटका शेतकऱ्याला 100% नाही 101% बसतोय। कारण ह्याच्यामध्ये शेतकरी एकदम हवालदिल होऊन चाललेला आहे। शेती साहित्यामध्ये मोठी वाढ जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे आता सरकारने यावरती लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांचं लागणारं साहित्याचं दर जे आहे ते नियंत्रणात आणावे अशी मागणी आता शेतकरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।